नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा गव्हर्नमेंट जॉब या सिरीजमध्ये आपण बघतोय ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. तर यांचा वॅकन्सी नोटिफिकेशन इथे आलेलं आहे. तर त्यांच्या नॅशनल ॲनिमल रिसोर्स फॅसिलिटी फॉर बायोमेडिकल रिसर्च NARFBR या प्रोजेक्टसाठी इथे वॅकन्सी आलेल्या आहेत. तर याबद्दलची डिटेल्स माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो कुठलाही प्रॉब्लेम, कुठली शंका तुम्हाला येता कामा नये म्हणून हा व्हिडिओ संपूर्णपणे लास्टपर्यंत पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूयात. ICMR यांच्या व्हॅकन्सी नोटिफिकेशन बद्दलचा डिटेल्स आपण इथे बघणार आहोत. सो सर्वात प्रथम आपण नेम ऑफ द पोस्ट विथ स्केल ऑफ पे इथे बघणार आहोत. नंबर ऑफ पोस्ट किती आहेत आणि रिझर्वेशन कसं आहे या पद्धतीचं डिटेल्स आपण घेणार आहोत. पहिली पोझिशन आहे टेक्निकल असिस्टंट लेव्हल 6 ची ही पोझिशन असणार आहे. 35,400 ते 1,12,400 पे स्केल इथे असणार आहे. टोटल जागा आहेत 3, त्यापैकी 2 अनरिझर्व आहे, 1 OBC साठी जागा आहे. पुढची पोझिशन आहे टेक्निकल 1 लेवल 2 पे स्केल असणार आहे. 19,900 63,200. नंबर ऑफ पोस्ट 8 आहेत, अनरिझर्व 4 आहेत. SC साठी 1 आहे आणि OBC साठी 1, EWS साठी 1, PWD साठी 1 अशा पद्धतीचं रिझर्वेशन असणार आहे. तिसरी पोझिशन आहे लॅब अटेंडंट 1 लेवल 1 18,000 ते 56,900 पे स्केल असणार आहे. टोटल 35 जागा आहेत. OBC साठी 13, SC साठी 4, ST साठी 1, OBC साठी 9, अनरिझर्व साठी 13 आहेत, OBC साठी 9 पोझिशन आहेत, EWS साठी 3 आहेत, PWD साठी 1, ESM साठी 4 पदे आहेत. अशा टोटल 46 पदांची ॲड इथे ICMR यामध्ये आलेली आहे. महत्त्वाची नोट आहे, व्हॅकन्सीज शोन आर टेंटेटिव्ह अँड मे इन्क्रीज ऑर डिक्रीज ॲट एनी स्टेज ऑफ रिक्रुटमेंट. सो ह्या वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असल्यास www.narfbr.org किंवा www.icmr.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही PDF किंवा याबद्दलची डिटेल माहिती तुम्ही इथे घेऊ शकणार आहात. लास्ट डेट ऑफ सबमिशन जी असणार आहे ती आहे 14/8/2023. सो 14 ऑगस्टपर्यंत तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येणार आहे. त्यामुळे अजूनही कोणी फॉर्म फिलअप केलेला नसेल तर कृपया व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात. सो पोस्ट कोड जे आहे पहिलं TA, नेम ऑफ पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट, नंबर ऑफ पोस्ट आहेत 3. तर क्लासिफिकेशन यासाठी जे असणार आहे ते ग्रुप B टेक्निकल नॉन मिनिस्ट्रियल पोझिशन असेल. लेवल ऑफ पे स्केल 6 असणार आहे. वरती आपण या डिटेल्स बघितल्या. त्याचं अप्पर एज लिमिट हे 30 इयर्सचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते फर्स्ट क्लास 3 इयर बॅचलर डिग्री इन सायन्स रिलिव्हंट सब्जेक्ट्स फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन रिलिव्हंट फील्ड ऑफ अ फर्स्ट क्लास 3 इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा फ्रॉम अ रिकग्नाइज इन्स्टिट्यूट विथ 2 इयर एक्सपिरियन्स इन रिलिव्हंट फील्ड. सो डिग्री असल्यास 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. डिप्लोमा असल्यास 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. और फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी डिग्री इन रिलिव्हंट सब्जेक्ट. डिझायरेबल जे असणार आहे तर डिझायरेबल तुमचं लाईफ सायन्समधनं असणं गरजेचं आहे किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमधनं डिग्री किंवा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिकल किंवा HVACमध्ये तुमचे डिटेल्स डिग्री किंवा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स अँड नॉलेज ऑफ वर्किंग इन ऑन कॉम्प्युटर असणं गरजेचं आहे. नॉलेज ऑफ इंग्लिश विथ गुड रिटन अँड ओरल कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो या डिझायरेबल स्किल्स आहेत या पोझिशनसाठी. पुढचं पोझिशन आहे, पोझिशनचा कोड आहे टेक. नेम ऑफ द पोस्ट आहे टेक्निशियन 1. टोटल 8 जागा आहेत. रिझर्वेशन आपण बघितलंच आहे. क्लासिफिकेशन जे आहे ग्रुप C मध्ये असणार आहे. टेक्निकल नॉन मिनिस्ट्रियल. स्केल ऑफ पे असणार आहे लेवल 2, मॅट्रिक्स 19,900 ते 63,200. अप्पर एज लिमिट आहे 28 इयर्स. एज्युकेशन एक्सपिरियन्स अँड अदर क्वालिफिकेशनमध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे तर 12th ऑर इमिजिएट पास इन सायन्स सब्जेक्ट विथ 55% मार्क्स असणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट 1 इयर डिप्लोमा इन अ रिलिव्हंट फील्ड सच ॲज डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT, कम्प्युटर स्टॅटिस्टिक ETC फ्रॉम गव्हर्नमेंट रिकग्नाइज इन्स्टिट्यूशनमधनं असणं गरजेचं आहे. डिझायरेबल तुमच्याकडे वेटरनरी डिप्लोमा विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स इन हँडलिंग लार्ज ॲनिमल्स असणं गरजेचं आहे. नॉलेज ऑफ इंग्लिश गुड रिटन ओरल कम्युनिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे डिझायरेबलमध्ये आहे. पुढची पोस्ट आहे LA म्हणजे लॅब अटेंडंट 1. टोटल 35 पोझिशन आहेत, 35 जागा आहेत. क्लास ग्रुप C टेक्निकल नॉन मिनिस्ट्रियल. लेवल ऑफ पे 1 आहे.
18,000 ते 56,900. अप्पर एज लिमिट 25 वर्ष आहे. क्वालिफिकेशन 10वी पास असणं, 50% मार्क्स असणं गरजेचं आहे. 1 year वर्किंग एक्सपिरियन्स इन अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज अप्रूव्ड लॅब और ITI इन रिस्पेक्टिव्ह फील्ड और ट्रेड सर्टिफिकेट इश्यू बाय गव्हर्नमेंट एजन्सी. जो ITIचं किंवा टेक्निकल डिप्लोमाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. डिझायरेबल जे असणार आहे ते एक्सपिरियन्स इन वर्किंग इन एनी बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट और एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे असतील ते त्यांना अगोदर प्रिफरन्स दिला जाईल. एक्सपिरियन्स इन असिस्टंट इन मॅनेजमेंट अँड इलेक्ट्रिकल सबस्टेशन अँड पॅनल बोर्ड इंजिनिअरिंग वर्क्स यामध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. सो हे डिझायरेबल स्किल्स त्या विद्यार्थ्यामध्ये असणं गरजेचं आहे. जनरल टर्म्स अँड कंडिशन्स असणार आहेत. द ॲप्लिकंट्स मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया. द पोस्ट आर टू बी फिल्ड डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस ॲज पर द रूल्स. All applicants must fulfill the essential qualification. The applicable candidates selected or direct recruited for the regular post will be governed by the previous of the new pension scheme introduced. So pension स्कीमच्याही बाकीच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ह्या जॉईन झाल्यानंतरचे बेनिफिट्स इथे दिले जाणार आहेत. अशा पद्धतीचे डिटेल्स आहेत. हाऊ टू अप्लायमध्ये आपण बघणार आहोत. द कॅन्डिडेट शूड सबमिट द ड्युली फिल्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म अटॅच विथ धिस ॲडव्हर्टाइजमेंट. सो कुठल्याही पद्धतीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे नाही आहे. तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन करावं लागणार आहे आणि ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट ह्या PDF दिलेला आहे. सो ही PDF तुम्हाला वेबसाईटवर जाऊन भेटणार आहे. ICMR.gov.in या वेबसाईटवर. तिथे जाऊन फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्यात तुमच्या डिटेल्स फिल करून तुम्हाला पोस्टाने हे अप्लाय करावं लागणार आहे. सो पार्ट 1 अँड पार्ट 2 कॅन्डिडेट्स हॅव टू फिल ऑन द कॉलम इन द ॲप्लिकेशन फॉर्म and should write NA in respect to of a clause which are not applicable or relevant to the candidates. सो जिथे ॲप्लिकेबल आहे तिथे डिटेल्स टाकायची आहे. जिथे नाही तिथे NA म्हणून तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल म्हणून इथे डिटेल्स टाकायचे आहेत. सो पार्ट 2मध्ये इन पार्ट 2 कॅन्डिडेट्स हॅव टू फिल हिज हर नेम, पोस्ट कोड नेम ऑफ द पोस्ट अप्लाइड फॉर, सेक्स, कॅटेगरी अँड करस्पॉन्डन्स ॲड्रेस, एक्झामिनेशन सेंटर, रोल नंबर and application number shall be filled by the office. Candidates have to sign the admit card while appearing in the written test. Therefore, they don't have to sign the admit card while submitting the application form. So, application form भरत असताना तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं बाकी डिटेल्स फिल्ड नाही करायचं आहे जिथे ऑफिस यूज म्हणून दिलेलं असेल. सो या ॲप्लिकेशनची फीज जी आहे ती तुम्हाला डिमांड ड्राफ्टने नॉन रिफंडेबल 300 रुपये प्रमाणे पेड करायची आहे. आणि ड्राफ्ट जो असणार आहे तो नॅशनलाइज बँक इन फेवर ऑफ डायरेक्टोरेट NARFBR पेएबल ॲट हैदराबाद शुड बी सबमिटेड अलॉंग विथ द ॲप्लिकेशन. सो ॲप्लिकेशनबद्दल 300 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बनवायचा आहे आणि त्या ॲप्लिकेशनसोबत सेंड करायचा आहे. कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST सर्व्हिसमॅन अँड वुमन कॅटेगरी आर एक्झेम्प्टेड फ्रॉम द पेमेंट. सो SC ST प्लस वुमेन या कॅटेगरीमधून एक्झेम्प्टेड आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची फीज नाही आहे. डायरेक्टली ते अप्लाय करू शकणार आहेत. द एन्व्हेलप कंटेन द ॲप्लिकेशन शुड बी सुपरस्क्राईब ॲज ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ. सो ज्या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात त्याचं नाव, नेम ऑफ द पोस्ट, द ड्युली फिल्ड इन द ॲप्लिकेशन फॉर्म इन्क्लुडिंग पार्ट 1 अँड पार्ट 2 in the prescribed format along with the self-attested copies of certificates in support of the education, qualification, experience, caste, disability, etc. should be reached the Directorate ICMR National Animal Resource Facility for Biomedical Research, Geom Valley, Kolthur, Shamipet, Hyderabad, Telangana 500-101 through speed post. रजिस्टर पोस्ट ॲप्लिकेशन बाय हँड विल नॉट बी ॲक्सेप्टेड. सो स्पीड पोस्टनेच तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. बाय हँड ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं जाणार नाही आणि तुमचं ॲप्लिकेशन हे 14/8/2023 पर्यंत हैदराबादला पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे स्पीड पोस्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. द कॅन्डिडेट्स नीड टू अटॅच द सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स अलॉंग विथ देअर ड्युली फिल्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म. सो तुम्ही फिल केलेल्या ॲप्लिकेशन फॉर्मसोबत खालील डॉक्युमेंट्स तुम्ही लावणं गरजेचं आहे. सो प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थचा प्रूफ तुमचं लावायचा गरजेचं आहे. प्रूफ ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन फ्रॉम 10th तर 10वी ते डिग्रीपर्यंतच्या जेवढ्या काही तुमच्या डिग्री असतील
मार्कशीट असतील त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत. प्रूफ ऑफ वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला द्यायचा आहे. प्रूफ ऑफ एक्सपिरियन्स फॉर एज रिलॅक्सेशनसाठी सर्टिफिकेट द्यायचं आहे. इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट्स फॉर EWSच्या कॅन्डिडेट्सला द्यावं लागणार आहे. प्रूफ ऑफ कॅटेगरी SC ST OBC नॉन क्रिमिलियर यांना द्यावं लागणार आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वेदर ॲप्लिकेबल तुम्हाला द्यावं लागणार आहे. डिक्लेरेशन टू बी फर्निश्ड बाय OBC कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठीचं डिक्लेरेशन फॉर्मॅट या ॲडचा शेवटी दिलेलं आहे ते त्यांना फिल करून द्यावं लागेल. डिटेल ऑफ एक्सपिरियन्स इन द प्रिस्क्राइब फॉर्मॅट फॉर द कॅन्डिडेट्स वर्किंग इन ICMR प्रोजेक्ट कंटिन्युअसली त्यांचाही फॉर्मॅट इथे दिलेला आहे. अपॉइंटमेंट लेटर अँड जॉईनिंग ऑर्डर इन रेशो प्रोजेक्ट सर्व्हिस इन ICMR फंडेड प्रोजेक्ट्स, डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स फॉर द क्लेमिंग एज रिलॅक्सेशन अँड अदर्स. सो अशा विविध पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे द्यावे लागणार आहेत. सिलेक्शन प्रोसिजर ही सिलेक्शन विल बी थ्रू रिटर्न टेस्ट ओनली. सो रिटर्न टेस्टने सिलेक्शन होईल. द सिलेक्शन फॉर ग्रुप B-C पोस्ट विल बी डन बेस्ड ऑन मेरिट डिस्पेन्सिंग द इंटरव्ह्यूज ॲज पर द इन्स्ट्रक्शन ऑफ द DOPT वाईड. सो यानुसार सिलेक्शन तुमचं होणार आहे. सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट्स विल बी डन बेस्ड ऑन परफॉर्मन्स इन द रिटर्न एक्झामिनेशन ॲज पर DOPT गाईडलाईन्स अँड सब्जेक्ट टू फुलफिल ऑल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ऑल द पोस्ट अँड मेन्शन अबो. सो इकॉनॉमिकल विकास सेक्शनसाठीचे डिटेल्स इथे आहेत. एज लिमिट इथं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. द क्रुशियल डेट फॉर डिटरमाइनिंग द एज लिमिट शाल बी लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन 14/8/2023 पर्यंत तुम्ही एजचा क्रायटेरिया कंप्लीट करणं गरजेचं आहे किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही नसणं हे गरजेचं आहे. नो एज रिलॅक्सेशन विल बी गिवन टू SC ST OBC नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द अनरिझर्व पोस्ट ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्डर. सो तुम्ही जर अनरिझर्व पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल ओपन पोस्टसाठी तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं रिझर्वेशन दिलं जाणार नाही. द एज रिलॅक्सेशन टू SC ST OBC नॉन क्रिमिलियर इट इज शाल बी कन्सिडर ॲज पर द DOPT ऑर्डरनुसार रिलॅक्सेशन एज लिमिट वुड बी परमिसिबल टू सच पर्सन हू हॅव मिनिमम ऑफ 40% डिसेबिलिटी. ज्यांच्याकडे असेल त्यांना डिसेबिलिटीचं रिलॅक्सेशन इथे देण्यात येणार आहे. TADA जो असणार आहे तो कुठल्याही प्रकारचा TADA विल बी पेड टू अटेंड द रिटर्न टेस्ट. सो नो TADA तुम्हाला कुठल्या प्रकारचा TADA इथे पेड केला जाणार नाही. स्वखर्चाने तुम्ही जायचं आहे. प्रोबेशन पिरियड हा असणार आहे. द पिरियड ऑफ प्रोबेशन विल बी 2 years फॉर ऑल द पोस्ट फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग. अदर टर्म्स अँड कंडिशन्स रिगार्डिंग प्रोबेशन विल बी ॲज पर द रूल्स ऑफ ICMR गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यू बाय टाईम टू टाईम. सो 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. रिझर्वेशन PWD शॉल बी ॲज अंडर. सो टेक्निकल असिस्टंट यांना PWDचं रिझर्वेशन नाही आहे. टेक्निशियनला 1 आहे. लॅबोरेटरी अटेंडंटला 1 आहे. अदरवाईजमध्ये काही डिटेल्स इथे दिलेले आहेत. सो ह्या डिटेल्स तुम्ही ॲप्लिकेशन करत असताना PDF डिटेल्समध्ये अगोदर वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही प्रोसेस करू शकणार आहात. ॲनेक्झर 1 इथे दिलेलं आहे. फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट टू बी सबमिटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई सिकिंग एज रिलॅक्सेशन. सो जे एम्प्लॉयमेंट सेंटर गव्हर्नमेंट आहे त्यांनी एज रिलॅक्सेशन हवं असेल तर त्यांनी हा खालील पद्धतीचा फॉर्म फिलअप करून त्यावर साईन व सिग्नेचर तुम्हाला इथे द्यायचे आहेत. पुढचा प्रोफॉर्म जो आहे गव्हर्नमेंट ऑफ नेम ऑफ ॲड्रेस ऑफ द ऑथॉरिटी इश्युइंग बाय सर्टिफिकेट. सो इन्कम अँड असेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय इकॉनॉमिकली वेलफेअर सेक्शन. सो यासाठीचा फॉर्मॅट तुम्हाला देण्यात आलेला आहे. याचा फॉर्मॅट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. Annexure 3 मध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फॉर द कॅन्डिडेट्स वर्किंग इन द ICMR प्रोजेक्ट. सो ICMR प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी काम करणाऱ्या लोकांसाठी वर्किंग एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट या पद्धतीचं असणार आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असणार आहे. टू बी प्रोसीड बाय द लेटर हेड डिपार्टमेंट अँड फिल्ड बाय द हेड ऑफ द डिपार्टमेंट इन विच द कॅन्डिडेट इज वर्किंग. सो HOD यांच्याकडनं हे लेटर तुम्हाला घ्यायचं आहे. त्याबद्दलच्या डिटेल्स इथे आहेत. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्या डिपार्टमेंटकडनं असेल किंवा डिपार्टमेंटचा हेड असेल त्यांच्याकडनं येथे डिटेल्स आणि फॉर्मॅट त्याचा दिलेला आहे. यावर साईन शिक्का प्रिंट करून तुम्ही घेऊ शकणार आहात. फॉर डिक्लेरेशन अंडर टेकिंग टू बी सबमिटिंग बाय द OBC कॅन्डिडेट्स इन ॲडिशन टू कम्युनिटी सर्टिफिकेट. त्यांच्यासाठी सुद्धा प्रो फॉर्म इथे दिलेला आहे की कशा पद्धतीचं फॉर्मॅट हा असला पाहिजे. फॉर्म ऑफ सर्टिफिकेशन टू बी प्रोड्यूस बाय अदर बॅकवर्ड क्लासेस अप्लाइंग फॉर अपॉइंटमेंट टू पोस्ट अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सो ऑलरेडी काही वर्किंग असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा फॉर्मॅट इथे दिलेला आहे. नो ऑब्जेक्शनचा फॉर्मॅट इथे तुम्ही भरू शकणार आहात. सो अशा पद्धतीचे फॉर्म्स आणि डिटेल्स इथे दिलेले आहेत. त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट इथे दिलेलं आहे. ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. जे त्यासाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांना. सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी इन केस ऑफ मल्टिपल डिसेबिलिटीज असतील
तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. त्यांनी त्या फॉर्मॅटमध्ये डिटेल्स टाकून तो फॉर्म भरत असताना पोस्टाने पाठवायचा आहे. इन केस सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी इन केस अदर दॅन दोज मेन्शन इन फॉर्म 4 and 5 and 6 त्याच्यात मेन्शन नसेल तर या फॉर्म भरून तुम्ही दुसरे डिसेबिलिटी तुमची इथे मेन्शन करून हा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकतात. सो महत्त्वाचं इथे ॲप्लिकेशन फॉर्म फॉर टेक्निकल पोस्ट. सो यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्मचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे. पार्ट 1 वेदर ॲडव्हान्स कॉपी येस ऑर नो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर्म ऑफिस यूज ओनली. सो हे ऑफिससाठी आहे त्यामुळे ते ऑफिस फिल करेल. पोस्ट कोड आणि या बाकीच्या डिटेल्स तुम्हाला टाकायच्या आहेत. तुमच्या बेसिक डिटेल्स या सगळ्या पोझिशन्स इथे येणार आहेत. सिग्नेचर शेवटी तुम्हाला इथे करायची आहे. ICMR नॅशनल ॲनिमल रिसोर्स फॅसिलिटी फॉर बायोमेडिकल रिसर्च जीवन व्हॅली हैदराबाद. पार्ट 2 मध्ये तुम्हाला डिक्लेरेशन इथे द्यायचं आहे. ॲडमिट कार्ड फॉर टेक्निकल पोस्ट. सो हे टेक्निकल पोस्टचं ॲडमिट कार्ड सुद्धा तुम्हाला डिटेल्स इथे सबमिट करायच्या आहेत. हा पूर्ण फॉर्म फिलअप करून आणि जिथे ऑफिस यूज आहे तर ते तुम्हाला ब्लँक सोडायचं आहे. हे ह्या पोझिशन्स तुम्हाला ब्लँक सोडायच्या आहेत. जिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ह्या संपूर्ण डिटेल्स इथे फिलअप करते. सो अशा पद्धतीचे लेटेस्ट अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलला भेटत असतात. त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या चॅनलचा बेनिफिट घेता येईल. थँक्यू. ऑल द बेस्ट. धन्यवाद. जय हिंद.